आपण पाहतात बहुजन माझा। उत्तर प्रदेशातील हाथरस गावात राहणारी दलित कुटुंबातील मनीषा वाल्मिकी हिचा काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करून निर्दयपणे हत्या केली व उत्तर प्रदेश पोलिसांनी मनीषा वाल्मिकीचा मृतदेह पीडित वाल्मिकी कुटुंबाला न देता रात्रीच्या अंधार काळोखात परस्पर अंत्यविधी केला व या हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केले। याबाबत मनीषा वाल्मिकी व तिच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळण्याकरिता सदर प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता आज दिनांक 8/10/2020 रोजी शहापूर तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केले व तहसीलदार यांना निवेदन देऊन केंद्र सरकारने व या प्रकरणाची ठोस चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी व यापुढे असल्या निर्दय घटनेच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी केंद्र सरकारकडे मागणी केली व उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्वरित मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व हाथरस कलेक्टर तसेच एसपी डीवायएसपी व इतर कर्मचाऱ्यांना त्वरित कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे अशी मागणी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेद्वारे केंद्र सरकारकडे करण्यात आली। यावेळी संस्थापक अध्यक्ष ज्योती भगवान गायकवाड, संघटनेचे प्रमुख सत्यकाम पवार, ग्रामीणच्या अध्यक्ष नीता पाटील, उपाध्यक्ष ज्योती भूषण गायकवाड, ठाणे शहर अध्यक्ष आसमा शेख, मुंबईचे अध्यक्ष संदेश होडे, मुंबई शहर महासचिव राकेश आरावदेकर, सविता चव्हाण, रेखा कांबळे, अध्यक्ष सोमनाथ वीर, ठाणा युवा अध्यक्ष रंजिता कोळी, ठाणा शहरशी आदी उपस्थित होते। आंदोलनाच्या प्रमुख मागण्या: 1. पीडित मनीषा वाल्मिकीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी। 2. वाल्मिकी कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी। 3. उत्तर प्रदेश पोलिसांनी मनीषा वाल्मिकीचा मृतदेह कुटुंबाला सुपूर्द न करता परस्पर अंत्यविधी कोणाच्या आदेशाने केला याबाबत तपास करून कायदेशीर कार्यवाही करावी। 4. मनीषा वाल्मिकीच्या दलित पीडित कुटुंबाला भेटण्यास पोलीस का अडवत आहेत? 5. हाथरस मध्ये पत्रकार व इतर मीडियाच्या सदस्यांना कोणाच्या आदेशाने रोखले गेले? 6. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश सीमेवर कोणाच्या आदेशाने रोखण्यात आले? 7. या प्रकरणातील सर्व आरोपीवर जातीभेद कायदा अॅट्रॉसिटी दाखल करावी। 8. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। 9. केंद्र सरकारने देशातील महिलांच्या सुरक्षेचा विचार करत योग्य नियोजन करावे। 10. महिला व लहान मुलीवर बलात्कार, हत्या, विनयभंग करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा होण्याकरिता एकमेव फाशीची शिक्षा हाच पर्याय असावा। यापुढे देशातील महिला, मुली सुरक्षित असाव्या याकरिता वरील मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्या ही विनंती।